अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणात पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकलेत। आरोपींसह त्यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा मालमत्तेची कसून चौकशी सुरू आहे। काही वर्षांपूर्वी ज्यांची आर्थिक स्थिती हलाखीची होती तेच काही लोक राम मंदिर उद्घाटनानंतर अचानक गर्भश्रीमंत बनले। मात्र या साऱ्या प्रकरणामध्ये कर्मचाऱ्यांवरच गुन्हे का, इतर बड्या लोकांची नावं का नाहीत, असा प्रश्न शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी विचारलाय। पाहूया। अयोध्येतील राम मंदिर दान चोरीत आरोपींच्या घरावर छापे टाकण्यात आले। आरोपींच्या घराच्या झाडाझडतीसह त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू आहे। माहितीनुसार आतापर्यंत अंदाजे 1 कोटीच्या आसपास रक्कम हस्तगत केली गेली आहे। रामशंकर यादव उर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्रा, अविनाश शुक्ला, करुणेश पांडे, मनीष यादव अशी काही आरोपींची नावं आहेत। राम मंदिरात अनेक दानपेट्या आहेत, त्यात मोठ्या भक्तिभावानं गोरगरीब जनतेसह श्रीमंत लोक जे पैसे टाकतात त्याच पैशांवर डल्ला मारला गेला। रामाला वाहिलेला पैसाही सोडला नसल्यामुळे अयोध्येसह साऱ्या देशात या प्रकरणानं खळबळ उडाली आहे। अटकेतील आरोपी हे दानाच्या मोजणीशी जोडलेले होते। काही जण दानातील नोटांची बंडलं तयार करून मोजणी करायचे, काही ते पैसे कपाटात ठेवायचे, तर काहींकडे पैसा बँकेत जमा करण्याची जबाबदारी होती। मात्र या चोरीत मोठमोठे लोक अडकले असून फक्त कर्मचाऱ्यांना दोषी ठरवलं जात असल्याचाही आरोप होतोय। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा लढा उभा केला हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा, आणि मंदिर हे म्हणून रामाचं मंदिर उभं राहिलं। त्या रामाच्या मंदिरातल्या 550 कोटीच्या दानपेट्या या भारतीय जनता पक्षानं पळवल्या। हे यांचं हिंदुत्व। आधी लेखापाल असलेल्या व्यक्तीनं याबद्दल माहिती समोर आणली। त्यानंतर चौकशी वेळी रोज येणारं दान आणि मोजणी यात तफावत असल्याचं लक्षात येताच चौकशी समिती स्थापन झाली। आरोपांनुसार रोकड दानासोबतच लोकांनी रामाला वाहिलेले सोन्या चांदीचे दागिनेही चोरी झालेत। दरम्यान रामाच्या मंदिरात रामाचंच दान चोरी झाल्यानंतर राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिलाय। कि चंपत राय यदि चोर नहीं है, जो लोग कह रहे हैं कि चंपत राय चोर नहीं है, मैं कहना चाहता हूं चंपत राय चोर नहीं है तो चंपत राय के चेला टिन्नू मिन्नू के पास में हुंडी की चाबी कैसे पहुंच गई? और इतने दिनों से टिन्नू मिन्नू चोरी कर रहे हैं, इतने दिनों से, ये एक दिन का मैटर नहीं है, वर्षों से वो चोरी करते आ रहे हैं और अपने चेला लगा लिए। टिन्नू मिन्नू ने भी नीचे चेला बना लिए, वो भी चोरी कर रहे हैं। अनिल मिश्रा का भतीजा भी चोरी कर रहा है। और ये सब चाबी कहां से आई? क्या चंपत राय जी इतने, अभी ये लोग कह रहे हैं सभी महापुरुष कि चंपत राय का बहुत बड़ा योगदान है, इतनी बड़ी जवानी उन्होंने खपा दी। चंपत राय कोई सामान्य व्यक्ति नहीं है, मैं भी मानता हूँ। चंपत राय बहुत बुद्धिजीवी, बहुत पढ़े लिखे, बहुत योग सुयोग कर्मठ व्यक्ति हैं, तो उनके नाक के नीचे चोरी होती रही, उन्हें पता भी नहीं है। साधु संतों को तो दूर कर दिया गया, पंडित पुजारियों को उसमें रखा नहीं गया। बैठाने का मतलब ही था कि शुरुआत में नियत ही थी कि अपने खास लोगों को बैठा के हम चोरी करेंगे। तो वो वही तो कह रहे हैं कि 8 लोगों का FIR हो गया, वो केवल गिनने वालों के ऊपर हो गया। जो गिनवा रहा था और कहाँ भेजना है कितना तय कर रहा था, उसका कहाँ नाम आया अभी? फिर आपने इतनी जांच के बाद पहले ही दिन FIR करनी चाहिए थी। अज्ञात लोगों के नाम कर देते, लेकिन FIR तो होती। या संदर्भामधले तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये दोषी असतील त्यांना सोडणार नाही असं सांगितलेलं आहे। तथापि हवेत गोळीबार करण्यापेक्षा जर कोणाकडे पुरावे असतील तर ते घेऊन पुढे या, मी कडक कारवाई करेन असंही त्या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांनी म्हटलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।